चहा करत होती। चहा करताना त्या चहात पडली चुकून एक गोष्ट। त्यानंतर झाला मोठा एक चमत्कार। चहा करताना नकळतपणे एक पदार्थ चहात पडला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशाला एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला। नकळतपणे या महिलेने एक अशा औषधाचा शोध लावला की ज्याने हजारो आजारे बरे होतात। या महिलेच्या एका चुकीमुळे लाखो हजारावर उपाय सापडलाय। लोक चहाला चांगलं म्हणतात तर काही लोक वाईट म्हणतात, पण चहामध्ये ही जर गोष्ट टाकली तर चहा हा अमृतापेक्षा जबरदस्त होतो। कारण एका महिलेने नकळतपणे अशा एका औषधाचा शोध लावला की ज्याची माहिती जगाला नव्हती। हा चहा ती स्वतः पिली आणि तसेच तिने तो चहा 3 मैत्रिणीला देखील देण्यात आला आणि यानंतर या 4ही जणीची डॉक्टरांनी तपासणी केली। रिपोर्ट तर आले, त्या रिपोर्ट मध्ये आले पाहून डॉक्टरच्या पायाखालची जमीन सरकली। मग नेमकं अशी कोणती वस्तू होती ती नकळतपणे त्या महिलेकडून चहामध्ये पडली आणि त्यामुळे चहाचं रूपांतर अमृतात झालं। लाखो आजार बरा करणारा चहा कसा बनवायचा, कोणती वस्तू त्याच्यात टाकायची ज्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार बरे झाले, चहाला अमृत बनवण्याचा फॉर्म्युला कसा आहे, कसा लावला, या महिलेने शोध चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। एका महिलेकडून चुकून एका चहात वस्तू पडली आणि त्यानंतर झाला मोठा चमत्कार जो संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाला। त्या महिलेचं संपूर्ण देशातून कौतुक देखील होत आहे। चहा जो प्रत्येक घरामध्ये नियमितपणे पिला जातो, काही लोक सकाळी पितात तर काही लोक दिवसातून 5-5 वेळा पितात, पण चहा पिणारे लोक 80% लोकांचं म्हणणं असं आहे की चहा हा वाईट आहे। पण ही घटना घडल्यानंतर सगळ्याचा विचार जो आहे तो आता बदललेला आहे। लोकांना एक आश्चर्याचा धक्का बसलाय। या महिलेकडून अशी काय चूक झाली की ज्यामुळे लाखो आजारावर आता उपाय सापडलेला आहे। शास्त्रज्ञांनी देखील तसेच रिपोर्ट देखील चेक केले। या महिलेचं आता कौतुक केलं। एक महिला जी खूप गरीब होती, हलाखीच्या परिस्थितीत ती जगत होती। ती एका छोट्याशा गावात आपल्या पतीसोबत आणि 2 मुलांसोबत राहत होती। तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। ती दररोज शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे, तर तिचा नवरा कपड्याच्या एका दुकानात कामाला होती। तिची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती। महिनाभर घर चालवून मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा तरी भागवला जात होता। तिला स्वयंपाकाची खूप आवड होती। ती विविध पदार्थावर प्रयोग करत असे आणि वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असते। तिच्या हातात चपात्या आणि भाजी पंचक्रोशीत प्रसिद्ध होत्या। लोक म्हणत तिच्या हातात जादू आहे। घरी असली तरी तिचं मन खूप उदार होते। कोणी जरी तिच्या घरी आला तरी त्याला जेवल्याशिवाय चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नसे। कालांतराने तिला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला। तिला वाटलं सगळं आता संपलं, हृदयामध्ये ब्लॉकेज सापडले होते, पण तिला माहित नव्हतं की तिच्याकडून एक असा शोध लागणार होता की ज्याची कल्पना तिने कधी केली नव्हती। संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव तिच्यावर होणार होता या एका औषधामुळे। पण ती झालं असं, हळूहळू तिला हृदयविकाराचा त्रास वाढायला लागला। तिला बराच वेळ त्रास व्हायचा, चालताना दम लागायचा, श्वास घेताना त्रास व्हायचा। म्हणून डॉक्टरकडे गेले। तिचे रिपोर्ट डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिच्या नसामध्ये ब्लॉकेज आहे आणि तिला हार्ट अटॅकचा धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। याच्यासाठी 2 लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं। आता ब्लॉकेज काढण्यासाठी भरपूर खर्च होता, पण तेवढे पैसे तिच्याकडे नव्हते। म्हणून तिने थोडा वेळ थांबवण्याचा विचार केला। ती म्हटली, थोडेवार पैसे आपण साठवू, नंतर यावर इलाज करू। ती दररोज प्रमाणे काम करू लागली, पण तिचा त्रास दिवसागणिक वाढत होता। आता तिला चालतानाही दम लागायला लागला होता। आता काम करताना तिला धाप लागायची। ती चालता चालता जागेवर बसून घ्यायची। तिच्या अंगात कुठली शक्ती शिल्लक राहिली नव्हती, पण तिची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती। तिला ती कामावर जायची। शेतातील शेतकरी सहकारी महिला तिच्या म्हणायच्या, तुझा इलाज करून घे, उगाच इथं काही झालं तर प्रॉब्लेम होईल। तो शेतकरी देखील त्याला कधी कधी पैसे द्यायचा, कारण तिच्या हाताची चव ती कधी कधी त्याला डबा घेऊन द्यायची। यामुळे संपूर्ण तिच्या सहकारी महिला त्यांना ती खाऊ घालायची। त्यामुळे सर्वांना वाईट वाटायचं, पण आता ती काही करू शकत नव्हते। पण एक दिवस उजडला। त्या दिवशी तिच्या हातात तो चमत्कार होणार होता। एके दिवशी सकाळी ती लवकर उठली। रात्रभर तिला चित्र विचित्र स्वप्न पडत होते। सकाळी उठत असताना तिच्या अंगात कुठली तरी शक्ती उरलेली नव्हती। तिला दिसणंही कमी झालं होतं। कदाचित तिची झोप झाली नसल्यामुळे तिला असं होत असावं असं तिला वाटत होतं। आपल्या कामावर जायचं आहे, अन्यथा आपल्या रात्रीच्या जेवणाचे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो याची तिला कल्पना होती। म्हणून ती तसंच उठली। तिने आंघोळ करण्यासाठी पाणी तापवायला सुरुवात केली। चुलीवर पाणी तापत होतं। तापल्यानंतर तिचा ताप देखील आलेला होता, पण तिने त्याही परिस्थितीत आंघोळ करून घेतली। केल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं।
पण नंतर तिला चक्कर येऊ लागली. तिला वाटलं आता आपल्या काहीतरी प्यावं. तिला दररोज चहा पिण्याची सवय होती. तिचे पती लवकरच उठून कामावर निघून गेले होते. ती चहा बनवायला सुरुवात केली आणि एका डब्यामध्ये चहा पावडर टाकलेली होती. ती चहा पावडर तिने घेतली. त्यानंतर तिच्या एका पातेल्यात पाणी ओतलं. ती पातेल्यात पाणी उकळत होतं. तिने चहा पावडर टाकली आणि तिच्याकडे काही दूध नव्हतं म्हणून तो उकळायला ठेवला. तिला वाटत होती कधीतरी चहा पटकन होईल आणि मी चहा पिल आणि मला बरं वाटेल. पण एवढ्या तिच्या शेजारच्या तिघींनी तिच्या शेजारी हात असणाऱ्या 3 महिला, त्या 3 मैत्रिणी तिच्याकडे आल्या आणि तिला म्हणाल्या, अरे चहा बनवतेस काय? त्या म्हणाल्या, आम्हाला देखील बनव. तुझ्या हातातला फार चव आहे, पण तुझा चहा अजून आम्ही काही पिलो नव्हतो. चहा तरी पाच. तिने अगदी असं आळसलेल्या नजरेत त्यांच्याकडे पाहिलं. त्या तिघीपैकी एकीच्या लक्षात आलं की हिची तब्येत ठीक नाही. पण त्या म्हणाल्या, चला जाऊ द्या, आम्ही जातो, नंतर कधी तर पिऊया. पण तेवढ्यात ती म्हणाली, नाही, तुम्ही चहा पिऊनच जा. तुम्ही आता पहिल्यांदा आलात आणि चहा पिण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला चहा प्यावंच लागेल. असं म्हणून तिने त्यांच्याशी बोलत असताना चहामध्ये आणखी पाणी टाकलं आणि ती त्याच्याशी बोलत होती. बोलता बोलता चुकून तिने चहाच्या पावडरऐवजी डब्याऐवजी दुसरा डबा घेतला आणि डब्याचा एक रंगाचा पदार्थ जो होता तो चहा पावडरमध्ये सारखा दिसत होता. बोलण्याच्या नादात तिने तो पदार्थ चहामध्ये टाकला. चहा उकळत असताना एक अनोख आणि मनमोहक सुगंध सर्वत्र दरवळू लागला. सर्वांना आश्चर्य वाटले, कारण असा सुगंध त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. मैत्रिणींनी चहा पिला, त्याचे कौतुक केले. पण एका मैत्रिणीने तिला विचारले, तिने हार्ट अटॅकच्या त्रासावर काही उपचार केला की नाही? त्यावेळेस ती म्हणाली, बाई, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. तेवढ्यात तिच्या दुसऱ्या मैत्रिणीने सांगितले की तुझं तरी बरं आहे, मला तर कॅन्सरची लक्षणं आहेत. त्या गप्प झाल्या. त्यानंतर त्या मैत्रिणी निघून गेला. त्यानंतर तिने अगदी आपल्या मुलांनाही चहा दिला. तिच्या एका मुलाला देखील शुगरचा त्रास होता, पण खूप हट्ट केल्यामुळे तिने अर्धा कप तो चहा दिला होता. तो सर्वांनी चहा घेतला, पण चहा पिल्यानंतर साधारण 15 मिनिटांनी तिच्या शरीरामध्ये लक्षणीय बदल जाणवू लागला. तिला प्रचंड घाम फुटला आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. तिला असं वाटत होतं की हृदयातील चरबीची गाठ वितळत आहे. ती एका जागेवर बसून राहिली. थोड्या वेळाने वेदना कमी झाल्यानंतर तिला बरं वाटली आणि 2 तांबे पाणी पिली. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिच्या छातीमध्ये विचित्र प्रकारची हालचाल जाणवत होती. तिची गाठ जी होती ती गाठ हालताना त्याने विरघळताना कमी कमी होत आहे असं तिला जाणवत होतं. ती कामाला निघून गेली. दुपारी काम करत असताना पुन्हा तिच्या सकाळी आलेल्या तशा वेदना छातीत सुरू झाल्या. पण यावेळी तिला खूप भीती वाटली. तिच्या सहकार्याने तिला तातडीने गाडीत बसून दवाखान्यात नेलं. दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिने दवाखान्यातील एक चित्र बघितलं. ते पाहून तिला आश्चर्य वाटलं, कारण सकाळी तिच्या आलेल्या 3 मैत्रिणी ते तिथेच आलेल्या आणि बसलेल्या होत्या. डॉक्टरनी तिला तपासले, पुन्हा रिपोर्ट काढायला सांगितले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर तो रिपोर्ट पाहिला आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर त्या डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हृदयाचे ब्लॉकेज पूर्णपणे नाहीसे झाले होते. डॉक्टरांचा विश्वास बसेना. त्यांनी तिला विचारलं, तू कुठले औषध घेतलेस का? तिने सांगितलं की मी फक्त चहा पिले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीचे रिपोर्ट देखील आले. एका महिलेला बीपी नॉर्मल झालता, तर दुसऱ्या महिलेचा शुगर नियंत्रित आली होती, तर तिसऱ्या महिलेची कॅन्सरची लक्षणं गायब झाली होती. एकाच दिवशी 4 महिलेचे आजार कसे काय गायब झाले हा प्रश्न डॉक्टरांना पडला. डॉक्टरांनी त्या चौघीला बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं की त्या आज अशी कोणती गोष्ट केली की जी सर्वांमध्ये समान आहे. त्यांनी विचार करू लागलं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झोपतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घरात राहतो, आम्ही एकत्र भेटत नाही, पण एक गोष्ट एकदा आठवली, आम्ही सकाळी एकत्र चहा पित होतो. पण डॉक्टरने सुरुवातीला एकीकडे दुर्लक्ष केलं, पण त्यानंतर त्यांना शंका आली. त्यामध्येच उघड झाले गुपित. डॉक्टरांनी त्या महिलेला विचारलं, तुम्ही चहात काय टाकता? ती म्हणाली, फक्त चहा पावडर आणि साखर, कारण आमच्याकडे दूध नसतं. पण त्याच वेळी त्या मैत्रिणीपैकी एकीला आठवले की तिने चहा पावडरऐवजी रंगाचा पदार्थ चहामध्ये टाकला होता. डॉक्टरने सांगितले की तीच गोष्ट त्या चमत्काराचं कारण असू शकते. डॉक्टर एक आयुर्वेदिक तज्ज्ञ होते. त्यांनी बराच वेळ विचार केला. त्यांनी त्या महिलेला सांगितले की चहामध्ये चुकून पडलेली वस्तू कोणती असावी, कारण त्याचे गुणधर्म त्याच्या शरीरामध्ये बदलाशी जुळत होती. त्यानंतर डॉक्टरने सांगितले की चहामध्ये असे 3 पदार्थ आहेत जे योग्य प्रमाणे वापरल्यास चहाचं रूपांतर अमृतासारखं शक्तिशाली औषधात होतं. ते म्हणजे आले किंवा आद्र. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे शरीरामधील सूज, वेदना आणि सांधेदुखीला मदत करण्यास मदत करतात. यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढवते आणि पचन सुद्धा सुधारवते. त्यामुळे बरेचसे लोक अद्रक किंवा आल्याचा वापर
चहामध्ये करत असतात। त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे दालचिनी। दालचिनीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते। ती रक्तातील साखरेवर नियंत्रण करते, त्यामुळे बीपी आणि शुगर यासारख्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो। दालचिनीमध्ये अँटी मायक्रोबायल गुणधर्म असतात जे शरीरामध्ये संसर्ग कमी करतात। लक्षात ठेवा, श्रीलंकन दालचिनी ही सगळ्यात भारी असते। तिसरी गोष्ट म्हणजे केलेला वेलचीचा सुगंध किंवा त्याला चहाला देखील चविष्ट बनवते, पचनसंस्था सुधारवते, रक्तपुरवठा चांगला ठेवते आणि शरीरातील पेशीचे नुकसान भरून काढते। त्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसता। तर तुम्हाला एक चहा बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा किसलेले पाव चमचा दालचिनी पूड, एक कुटलेली वेलची टाका। त्यानंतर हे सर्व पदार्थ पावडर सोबत पाण्यात टाकून चांगले उकळून घ्या। त्यानंतर दूध टाका, मंद आचेवर चहा चांगला शिजवून घ्या। चहामध्ये साखरेऐवजी नैसर्गिक गुळ वापरा, तो शक्यतो गुणकारी ठरत असतो। तर अशाच या आयुर्वेदिक गोष्टीचा वापर करून तुम्ही चहाही अगदी शक्तिशाली बनवू शकता असं डॉक्टरांनी सांगितलं, ज्यामुळे अनेक आजारावर मात करता येतो। नियमितपणे अशा प्रकारचा चहा तुम्ही घेतला तर ज्याच्याविषयी आयुर्वेदात देखील सांगितलंय की तुम्ही नक्कीच तुमच्या चहामुळे तुमचे आजार बरे करू शकता किंवा तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकता। तुम्हाला चांगलाच घाम कुठलाच एखादा रोग असेल तर लवकरच ती देखील कमी होऊ शकतो। आता मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।